हे रथ हृदयाचा पथ विजयाचा सारथी तूच तुझा, जल्लोषाचा इंद्रधनू तू पसर तू बहुदिशा, क्षितिजाच्या तू शाईने रे लिह इतिहास नवा, कर्माच्या या किरणानी तू रच ब्रह्मांड नवा, उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा गर्व हे तू, वणव्याची आग तू, धगधगता ध्यास तू, लखलखता लावा हे तू. मागील 5 वर्षांप्रमाणे यंदाही मनसे प्रभाग अध्यक्ष सचिन कुरेल यांच्या वतीने प्रभागामधील लाडक्या बहिणींसाठी भाऊबीज कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. हा कार्यक्रम मनसे शाखा ठाणे माजिवडा या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या भाऊबीज कार्यक्रमात सुमारे 500हून अधिक महिलांनी सहभागी होत सचिन कुरेल यांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थित महिलांनी येणाऱ्या निवडणुकीत देखील आपल्या सचिन दादासोबत खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केलाय. या प्रसंगी प्रभाग अध्यक्ष सचिन कुरेल यांनी देखील बहिणींवरील आपला विश्वास आणि स्नेहाची ग्वाही देत सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमात स्नेह, आपुलकी आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. लोक येतात जातात त्याच्याशी मला काय फरक पडणार नाही. 19 वर्ष झालं या पक्षामध्ये काम करतोय. निवडून आलेले लोक घरी बसले, पण मी काय घरी बसलो नाही कधी आणि यापुढेही बसणार नाही. आशीर्वाद आणि शुभेच्छा पहिल्या तुमच्या पाहिजेत, कारण का जोपर्यंत माझ्या बहिणी माझ्या सोबत उभ्या आहेत ना, मला कशाचीच भीती नाही. कारण या बहिणीच मला नगरसेवकाच्या पदावर बसवतील हे मला ठाम माहिती. इतर लोक निवडणुकीच्या आलेत म्हणून कार्यक्रम करतात, तसला आपण नाही. हे तुम्हाला पण चांगलं माहिती आहे. आत्ताच्या काही काळामध्ये आपलं कार्य सर्वात जास्त आहे. जेवढं नगरसेवकने कधी विचार नाही केला, कामं नाही केली, त्याच्यापेक्षा 10 पटी जास्त कामं मी केलेली. त्याचा अभिमान तुम्हाला असायला पाहिजे का तुमचा भाव नगरसेवक पक्षात जास्त काम करतो. एक भाव एक बहिणीकडे मागतोय, यावेळी साथ द्या मला. भाऊबीज नाही, रक्षाबंधन नाही, तर मंगळागौर तर त्यांचं हायलाइटेड आहे आणि ते आवर्जून सर्वांना बोलवतात. इथे ते एकत्र महिलांना बोलून नुसतं त्यांचं कौतुकच नाही करत, पण त्यांना सहभाग पण करतात, त्यांना प्रोत्साहन पण देतात आणि ही गोष्ट मला फार आवडते. आणि मला असं वाटतं की कोणीतरी आपल्याला एक मोठा भाऊच मिळाला आहे त्यांच्या रूपाने, असंही वाटतं. दादा आणि त्या ताईंना अनेक वर्ष ओळखते, इथेच राहते मी. ते बरेच कार्यक्रम ते राबवतच असतात. त्या महिलांसाठी, मुलांसाठी, पुरुषांसाठी, सगळ्यांसाठी राबवत असतात. ते त्यांचे अनेकांना त्यांनी भरपूर मदत केलेली आहे. कोणाच्याही हाकेला ते कधी रात्र असो दिवस असो कधी राहून जातात. त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याकरता मी आज इथे आली आहे. बरीच वर्ष झाले मी माजिवड्यात राहते आहे आणि सचिन दादा आणि शीतलताईंना मी ओळखते. बरेच जण त्यांच्याकडे जेव्हा काही कारणासाठी जातात तेव्हा कधी रिकाम्या हाताने येत नाही. आणि ज्येष्ठ नागरिक म्हणा, लहान मुलं म्हणा किंवा विद्यार्थी असो, महिला असो, यांच्याबद्दल त्यांची विचारपूस चालू असते आणि त्यांच्याबद्दल जी काही कमतरता आहे त्यांच्यासाठी ते सगळं ते पूर्ण करतात. त्यामुळे त्यांचं हे कार्य समाजकारण आहे असंच वाटतं. त्याच्यात काही राजकारण दिसत नाही. शाखा छोटी असली तरी पण कसं पण करून ते ॲडजस्ट करून ते शाखेमध्ये सगळे मोठमोठे कार्यक्रम राबवतात आणि दरवेळेस मला ते आवर्जून बोलवतात. आणि त्यांचे मस्त आत्तापर्यंत जेवढे पण कार्यक्रम झालेले खूप मस्त मनासारखे कार्यक्रम झालेले. त्यांच्या कार्यक्रमात सगळ्या महिला खुश असतात, नेहमी आनंदी असतात. शीतलताई आणि सचिन दादा प्रत्येक सणाला बोला, प्रत्येक फेस्टिवल्स बोला, महिलांसाठी ते काय ना काहीतरी आयोजन करतात. रक्षाबंधन बोला, आज जसं भाईदूज आहे तसं ते प्रत्येक सणाला, भाऊबीज पण हे 5 वर्षापासून ते करत आलेत. इव्हन ते कामं पण माजिवड्यात काय अडलं, काय लागलं, कुठे काय पाणी बंद असेल, कुठे काय कामं करायचं असेल तर सगळे लोक बायका जास्त करून जातात सचिन दादाकडे. त्यांना फक्त एकदा सांगितलं की ते काम होऊनच जातं. म्हणजे ते इतके करतात, सगळ्या महिलांसाठी एवढे करतात ना
असं कोणीच नाही महाराष्ट्रामध्ये, कोणीच करत नाही, फक्त सचिन दादाच करतात. ते आता म्हणजे आलेच पाहिजेत निवडून, हीच आमची इच्छा, दुसरा काही नाही. सचिन दादा आणि शीतलताई यांनी आम्हाला भाऊबीजेनिमित्त इकडे बोलवलं. गेली 5 वर्ष ते आम्हाला इथे साड्या देतात, त्यामुळे त्यांचे आम्ही खूप मनापासून आभार मानतो. माझं नाव रूपा वाल्मिकी. मी गेल्या 2 वर्षापासून दादांना ओळखते. शीतलताईंबरोबर खूप आपुलकीपणा आहे. काही आपल्याबद्दल काही त्रास असला ज्येष्ठ नागरिकांचा, खूप दादा सपोर्ट करतात आणि आमच्यासाठी तर आपला मोठे भावासारखं किंवा आपला वडिलाच्या जागेवर आहे आणि काही असलं की दादा लय सपोर्ट करतात. उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा गर्वही तू, वळव्याची आग तू, धगधगता ध्यास तू, लखलखता